सो हॅलो स्टुडंट, लास्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं तर रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. रिलेशन लिहिलं होतं आपण, दॅट इज वर्क डन इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. दिस वर्क म्हणजे सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. सरफेस टेन्शन T इक्वल्स टू मिळालं होतं आपल्याला सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ओके, तर हे आहे रिलेशन सरफेस टेन्शन इक्वल्स टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. त्याच्यावरून सरफेस टेन्शनचं युनिट लिहिलं होतं आपण जूल पर मीटर स्क्वेअर. ओके, तर नेक्स्ट जो सॉल्व प्रॉब्लेम आहे बुक्समध्ये, त्या सॉल्व प्रॉब्लेममध्ये वर्क डन फाइंड आउट करायचा आणि वर्क आपण या फॉर्म्युल्यानं ते फाइंड आउट करणार आहोत. ओके, रिलेशनमध्ये सेकंड थिंग आपण म्हटलं होतं की नंबर ऑफ ड्रॉपलेट्स जर कोलेस केले आणि त्याच्यापासून सिंगल ड्रॉप जर बनवलं, ओके, तर त्यावेळेस काय होते की एका ड्रॉपचं व्हॉल्यूम आणि एन ड्रॉपलेट्सचं व्हॉल्यूम सेम असते. आणि त्यासाठी फॉर्म्युला लिहिला होता आपण की दॅट इज व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स. म्हणजे याला लिहितं एन इंटू दॅट इज volume of n droplets. आणि ड्रॉप साठी व्हॉल्यूम ड्रॉप 1/3 पाय r क्यूब, कॅपिटल R इज अ रेडियस ऑफ ड्रॉप, आणि n ड्रॉपलेट साठी n इंटू 4/3 पाय स्मॉल r क्यूब. ओके, तर समजा अशा टाईपचं जर कन्व्हर्शन असेल, म्हणजे ड्रॉपलेट्स पासून ड्रॉप बनवणं किंवा एका ड्रॉपला नंबर ऑफ ड्रॉपलेट्समध्ये ब्रेक करणं, तर त्यावेळेस आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर इनिशियली आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करावा लागतो ड्रॉपलेट्सचा आणि ड्रॉपचा. मग त्यासाठी आपण या फॉर्म्युल्यावरून एक त्या ड्रॉपची रेडियस फाइंड आउट करता येते किंवा ड्रॉपलेटची. त्या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काही न्यूमेरिकल घेऊ. ओके, तर तो सॉल्व जो न्यूमेरिकल आहे, तर सॉल्व न्यूमेरिकलमध्ये काय म्हटलं आहे की कॅल्क्युलेट द वर्क डन, calculate the work done in blowing soup bubble of radius 1 centimeter. आणि सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन दिलं आहे 2.5 into 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. ओके, न्यूमेरिकलमध्ये काय म्हटलं आहे की 1 सेंटीमीटर रेडियस असणारा सोप बबल ब्लो करण्यासाठी लागणारं वर्क. ओके, म्हणजे सोप सोल्युशनमध्ये अगोदर बबल जे आहे, तर त्या सोप सोल्युशनपासून आपल्याला बबल जो आहे तो काय करायचा, ब्लो करायचा, म्हणजे त्या फॉर्म करायचा. आणि त्याची रेडियस किती आहे, 1 सेंटीमीटर. याचा अर्थ काय की दिस इज अ फायनल रेडियस, म्हणजे बबल ब्लो झाल्यानंतरची रेडियस ही आहे फायनल रेडियस. ओके, म्हणजे इनिशियली बबल जो आहे तो प्रेझेंट होता का नाही, म्हणजे इनिशियल रेडियस जी आहे ती होईल 0. आणि याच्यावरून आपल्याला मग इनिशियल सरफेस एरिया ब्लो केल्यानंतर फायनल सरफेस एरिया आणि त्याच्यावरून चेंज इन सरफेस एरिया फाइंड आउट करता येईल. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला या फॉर्म्युल्यानं काय करता येईल, याचा वर्क डन जे आहे ते फाइंड आउट करता येईल. फक्त इथं आपण काय लिहिणार की ही जे वर्क आहे बबलसाठी लागणार, तर इथं 2 कन्सिडर करणार, कारण बबलला 2 सरफेस असतात. ओके, तर एकदा आपण इथं याला 2 न मल्टिप्लाय करू शकतो, किंवा इथं सुद्धा सरफेस एरियाला किंवा याला 2 into t असं जरी लिहिलं तरी चालते. ओके, आता गिव्हनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर गिव्हनमध्ये आहे गिव्हन, ओके, दॅट इज अ फायनल रेडियस R2 किती आहे, 1 सेंटीमीटर. याचं मीटरमध्ये कन्वर्शन करून घेऊ 1 into 10⁻⁻2 मीटर. ओके, त्याच्यानंतर आता फायनल सरफेस एरिया, दॅट इज द फायनल सरफेस एरिया, तो डिव्हाइड करू आपण 8 ना, तो होईल 4πr2 स्क्वेअर. ओके, नेक्स्ट दिला आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इक्वल्स टू 2.5 into 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. ओके, आता बबल अब्सेंट होता फॉर्म याच्या अगोदर, म्हणजे इनिशियल रेडियस. सो इनिशियल रेडियस R1 आहे 0,
आणि म्हणून इनिशियल सरफेस एरिया A1 जो आहे तो सुद्धा होईल 0. ओके, आता आपल्याजवळ काय टू फाइंड वर्क डन. ओके, तो वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी वी हॅव वर्क डन इक्वल्स टू 2T into DA. ओके, तर या फॉर्म्युल्यावर आपण ते फाइंड आउट करा. पाहता इनिशियली आपल्याला DA फाइंड आउट करावं लागेल. ओके, सो देअरफॉर DA equals to, that is final surface area minus initial surface area, म्हणजे होईल 4 pi r2 square minus 0, म्हणजे होईल 4 pi r2 square. तर होईल चेंज इन सरफेस एरिया. ओके, तर तुम्ही इथं व्हॅल्यू प्लेस करून इथं सुद्धा आन्सर याचं एरियाचं फाइंड आउट करू शकता किंवा डायरेक्टली इथं व्हॅल्यू प्लेस केल्यानंतर ॲट ए टाइम आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, देअरफॉर आता वर्क डन का होईल, तो वर्क डन इक्वल्स टू 2 into 2.5 into 10 to the power minus 2. चेंज इन सरफेस एरिया आहे 4 pi r2 square. ओके, इथं होईल 5.0 into 10 to the power minus 2 into 4 into 3.142 into रेडियस आहे 1 into 10 to the power 1 into 10 to the power minus 2 its square. ओके, परत याचं मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. 4 पंच होईल 20, 20 into 10 to the power minus 2 into 3.142 into इथं होईल 1 into 10 to the power minus 4. ओके, तर मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर काय होईल 0, 4, 8, 2, 6, 2, 3 डेसिमल प्लेस 3 डेसिमल, दॅट इज द पॉवर टर्म. -2 -4 और जे सेम आहे 10 to the power माइनस डेसिमल पॉइंट एक डिजिट शिफ्ट करू 6.284 into 10 to the power minus 5 जूल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करून वर्क डन जे आहे ते फाइंड आउट करता येते. तर सेम न्यूमेरिकल्स जो आहे तो बुक्समध्ये दिला आहे 20 नंबरचा, सॉरी 22 नंबरचा. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर. म्हणजे आता ही जी रेडियस आहे ती आहे 2 सेंटीमीटर आणि सरफेस टेन्शन दिलेलं आहे 0.07. ओके, तर सेम मेथडनं हा प्रॉब्लेम सुद्धा काय करता येईल आपल्याला सॉल्व करता येईल. हा तुम्ही करून बघा. एक घेऊ आपण व्हॉल्यूमवरचं. ओके, त्याच्या खाली सुद्धा दिला आहे की रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साईज. ओके, तर इथं 23 नंबरचा आहे. तर इथे इनिशियल आणि फायनल एरिया ऑलरेडी दिलेला आहे. ओके, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला 23 हा फाइंड आउट करता येईल. तो सुद्धा ॲज अ होमवर्क कॅल्क्युलेट करा. आपण नेक्स्ट पाहू 20 नंबर्स. ओके, तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला की सो बल्ब ब्लो होण्याच्या अगोदर त्याची इनिशियल रेडियस 0 आहे म्हणून इनिशियल सरफेस एरिया सुद्धा 0 होतं. ब्लो केल्यानंतर ती असेल त्याची फायनल रेडियस आणि त्याच्यावरून फायनल सरफेस एरिया आपण कन्सिडर केला. त्याच्यावरून चेंज इन सरफेस एरिया फाइंड आउट केला. तो या फॉर्म्युल्यामध्ये प्लेस केला हा 2 केससाठी. तर सोप बबलला 2 सरफेस असतात म्हणून आपण हा 2 कन्सिडर केला. ओके, आणि कॅल्क्युलेट आपण हे वर्क डन जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, नेक्स्ट 20 नंबरचा जो न्यूमेरिकल आहे 20 नंबरचा न्यूमेरिकल काय की 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स दिले आहे. ओके, 20 नंबरचा. ओके, हे बुक्समध्ये बघून घ्या. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स दिलेला आहे 27, म्हणजे n दिलेला आहे 27. नेक्स्ट दिला आहे इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. ये ड्रॉपलेटची रेडियस 0.1 मिलीमीटर. ओके, कोलेस इंटू सिंगल ड्रॉप म्हणजे 27 ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप बनवलं. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिला 0.0072 न्यूटन पर मीटर. ओके, सो सरफेस टेन्शन दिलेला 0.072 न्यूटन पर मीटर. ओके, आता इथं ही जी ड्रॉपलेटची जी रेडियस आहे मिलीमीटरमध्ये याचं कन्वर्शन करू आपण मीटरमध्ये.
0.1 into 10 to the power minus 3 meter, just 1 into 10 to the power minus 4 meter. आणि फाइंड आउट करायचं आपल्याला सरफेस एनर्जी. ओके, and the change in the surface energy. Okay, so that is the surface energy equals to what. आता ड्रॉपलेट्स पासून जेव्हा आपण ड्रॉप बनवणार तेव्हा त्याचा सरफेस एरिया जो आहे तो चेंज होणार आणि म्हणून सरफेस एनर्जी जी आहे ती सुद्धा चेंज होईल. सो दॅट चेंज इन सरफेस एनर्जी आपण फाइंड आउट करणार बाय युजिंग सेम फॉर्म्युला. ओके, तर हे झालं गिव्हनमध्ये. सो वी हॅव अगेन की वर्क डन म्हणजेच that is the surface tension to change in the surface area. This work is stored in the form of surface energy. याला लिहिणार हा ड्रॉप आहे आणि ड्रॉप जो आहे तो सॉलिड असतो म्हणजे याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही आहे का नाही. मग आता आपल्याला हा चेंज इन सरफेस एरिया केव्हा मिळेल तर जेव्हा 27 ड्रॉपलेट्सचा आपण सरफेस एरिया फाइंड आउट करणार त्याच्यानंतर त्या सिंगल ड्रॉपचा तो सरफेस एरिया म्हणजे 27 ड्रॉपलेटचा सरफेस एरिया इनिशियल सरफेस एरिया असेल. याच्यापासून जेव्हा आपण ड्रॉप बनवणार तर त्याचा जो सरफेस एरिया तो फायनल सरफेस एरिया असेल. ओके, पण याच्यापैकी ड्रॉपलेटचा सरफेस एरिया जो आहे तो जास्त असतो आणि म्हणून आपण चेंज इन सरफेस एरिया काय करणार सरफेस एरिया ऑफ ड्रॉपलेट्स मायनस सरफेस एरिया ड्रॉप. ओके, तर हे आपण असं कन्सिडर करणार. चेंज इन सरफेस एरियासाठी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल की सरफेस एरिया ऑफ ड्रॉपलेट्स आणि सरफेस एरिया ऑफ ड्रॉप. पण ड्रॉपची रेडियस आपल्याला माहिती आहे का नाही त्यासाठी फॉर्म्युला काय यूज करणार आपण की वॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इक्वल्स टू वॉल्यूम ऑफ n ड्रॉपलेट्स. ओके, सिंगल ड्रॉपसाठी आपण 4/3 r³ n into 4/3 स्मॉल क्यूब. ओके, इथं 4/3 काय कॅन्सल आहे. number of droplets are 27, so r cube into 27 into r cube. त्याचं क्यूब रूट घेऊ आपण 27 त्याचा क्यूब आहे तर 3 आपल्याला माहिती आहे 3 इट्स क्यूब इंटू r क्यूब. तर दोन्ही साईडने क्यूब आहे म्हणजे r इक्वल्स टू काय होईल 3r. ओके, तर ही असेल रेडियस ऑफ द ड्रॉप. काय असेल रेडियस ऑफ द ड्रॉप. आता याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल surface area of drop. Okay, so therefore, okay, so surface area of 27 droplets. तो consider करू आपण A1 equals to 27 into 4 pi small r square. Okay, हा A1 असेल. Surface area of single drop तो असेल A2 तो असेल 4 pi into r square. आता चेंज इन सरफेस एरिया का होईल therefore चेंज इन सरफेस एरिया आपल्याला माहिती आहे ड्रॉपलेटचा सरफेस एरिया जास्त असतो म्हणून A1 minus A2. सो therefore which is equals to काय होईल 27 into 4 pi small r square minus 4 pi capital R square. इथून 4 pi जो आहे तो कॉमन घ्या. 4 pi ब्रॅकेट मध्ये राहील 27 into small r square minus capital R square. आता capital R रेडियस ऑफ ड्रॉप किती आहे thrice type to the radius of droplets. वेली प्लेस करू आपण. So that is a 4 pi 27 r square minus 3r its square. ओके, तर जर आपण सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला हे लक्षात आलं. बाय युजिंग दिस फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला रेडियस ऑफ द ड्रॉप. ओके, नेक्स्ट सो therefore तो विल चेंज इन सरफेस एरिया that is a 4 pi in bracket तो काय होईल 27 small r square minus इथं होईल 9r square, which is equals to 4 pi इथं राहील 18r square. So that is a 72 pi into small r square. तर हा होईल चेंज इन सरफेस एरिया. ओके, मग आता चेंज इन सरफेस एरिया सरफेस एनर्जी. ओके, तर
परत तोच फॉर्म्युला वर्क डनचा. सो देअरफॉर सरफेस एनर्जी इक्वल्स टू टी इंटू डी ए. सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे 0.072 इंटू 72 इंटू 3 किंवा आपल्याला असेल 72.2 स्मॉल आर स्क्वेअर 0.072 इंटू 72 इंटू 3.142 इंटू स्मॉल आर काय आहे 1 इंटू 10 टू पॉवर -4 इट स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू ओके. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन ऑलरेडी मी केलेलं आहे. ओके. तर जे मल्टिप्लिकेशन आहे ते टोटल मल्टिप्लिकेशन येते 16.288 इंटू 10 टू पॉवर -8. ओके. डेसिमल पॉइंट शिफ्ट करो 1.628 इंटू 10 टू पॉवर -7 जूल. ओके. तर अशा पद्धतीने आपण एस नंबर ऑफ ड्रॉपलेटपासून जेव्हा ड्रॉप बनवतं तेव्हा चेंज इन सरफेस एनर्जीज या फॉर्म्युल्यानं आपल्याला किंवा अशा पद्धतीने फाइंड आउट करता येते. ओके. जो बुक्समध्ये नेक्स्ट नंबरचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे आता 21 नंबरचा की एका ड्रॉपपासून 8 ड्रॉपलेट बनवली. म्हणजे याच्या उलट जसं आता इथं ड्रॉपची रेडियस फाइंड आउट केली तसं तिथं ड्रॉपलेटची रेडियस सेम फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करता येईल. फक्त तिथं लास्टला जे कन्वर्शन आहे आन्सर जे आहे ते जूलमध्ये दिलेला आणि म्हणजे CGS सिस्टीममध्ये न्यूमेरिक व्हॅल्यूज दिलेल्या आहे. आन्सर आहे SR सिस्टीममध्ये. आणि म्हणून जेव्हा एनर्जी आपल्याला मिळेल अर्गमध्ये तेव्हा त्याला आपण काय करणार 10 टू पॉवर -7 मल्टिप्लाय करणार. तर ते 21 नंबरच्या न्यूमेरिकलसुद्धा आन्सर येऊन जाईल. हे सुद्धा तुम्ही सॉल्व करून बघा. ओके. व्हेरी इझी न्यूमेरिकल्स आहे आणि प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला इझिली जमून जातील. ओके. सो होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.